वेगवान आढावा घेऊयात, पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। 12वी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ही माहिती दिली आहे। उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन हा निकाल पाहता येणार आहे। त्यासाठी उद्या सकाळी 12वी परीक्षेबाबत बोर्डाची पत्रकार परिषद देखील होणार आहे। शिर्डीच्या साईबाबा संस्थानला धमकीचा मेल आल्यानंतर आता साई मंदिरात सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते। शिर्डी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश दिला जातो। अमूल पाठोपाठ आता गोकुळच्या दूध दरातही वाढ करण्यात आली आहे। प्रति लिटर 2 रुपयांनी ही वाढ करण्यात आली। गोकुळ ब्रँडच्या सर्व पॉलिथिन पॅकिंग मधील फुल क्रीम आणि गाय दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे। यामुळे ग्राहकांच्या खिशावर पुन्हा भार पडणार आहे। शैक्षणिक वर्ष 2025 ते 2026 सुरू होताच शालेय साहित्य महागलंय। यामुळे यंदा खिसा चांगलाच रिकामा होणार आहे। नवीन शैक्षणिक वर्षासाठी वह्या, पुस्तके, दप्तर आणि गणवेश बूट खरेदीला सुरुवात झाली। भारतात विक्री होणाऱ्या कोणत्याही पॅक बंद वस्तूंवर MRP लिहिलेली असते। त्या किमतीपेक्षा अधिकचे पैसे आकारणे नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे। कूलिंग, लोकेशन, सर्व्हिस अशा कोणत्याही कारणांचा समावेश करून ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे आकारले जाऊ शकत नाहीत। मात्र जर कोणी पैसे आकारलेच तर आता तक्रार करता येणार आहे। डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाईन व्यवहारांवर भर दिला जातो। मात्र असं असताना दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांनी डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतला। 10 मे पासून जिल्ह्यातील कोणत्याच पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट स्वीकारलं जाणार नाही। मध्य रेल्वेवरील मोटारमननी आजपासून पुकारलेलं ओव्हरटाईम बंद आंदोलन मागे घेतलंय। त्यामुळे मुंबईकरांना आता मोठा दिलासा मिळालाय। रेल्वे प्रशासन आणि संघटनात झालेल्या बैठकीनंतर मोटारमन्सच्या मागण्या मान्य करत तोडगा काढण्यात आलाय। यामध्ये मोटारमनच्या केबिनमध्ये बसवण्यात येणाऱ्या CCTVचा वापर शिस्तभंग आणि दोषारोपाच्या पुराव्यासाठी केला जाणार नसल्याची ग्वाही प्रशासनाने दिली। गुलाबराव देवकर आणि सतीश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आणि याच प्रवेशावरून गुलाबराव पाटलांनी हल्लाबोल केलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिवसेनेची अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं धक्कादायक विधान गुलाबराव पाटलांनी केलंय। ज्यांच्या छाताडावर भगवा गाडून आम्ही विजय मिळवला त्यांना पक्षात घेताना अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना विचारात घेणं अपेक्षित होतं, असंही गुलाबराव पाटील म्हणाले। लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। लबाड्या करून निवडणुका जिंकल्या, तसंच आता लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त 500 रुपये देत आहे। निवडणूक काळात 2100 रुपये देऊ अशी घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात लाडक्या बहिणींची फसवणूक करतायत असा आरोप संजय राऊतांनी केलाय। पहलगाममधील हल्ल्यानंतर हर्षवर्धन सपकाळांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। केंद्र सरकारने आता जबाबदारी झटकू नये, ही उणादुणा काढण्याची वेळ नाही। संपूर्ण देश सरकारच्या पाठीशी आहे। तुलना करणं म्हणजे राष्ट्रीय पाप आहे आणि भाजपनं हे पाप करू नये अशी खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। राष्ट्रवादीमध्ये महायुतीच्या विरोधात लढलेल्या उमेदवाराला पक्षप्रवेश दिल्यानं गिरीश महाजनांनी ही नाराजी व्यक्त केली। अजित पवारांनी प्रोटोकॉल भंग केल्याचंही त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्राची धुरा जाणत्या नेत्याकडे आहे असं म्हणत शिवेंद्रराजे भोसलेंनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलंय। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात काय हवंय हे त्यांना माहिती आहे। त्यांचं नेतृत्व राज्यासाठी आहे आणि आतापर्यंत झालेले नेते हे फक्त आपल्या विभागापुरतेच मर्यादित होते, अशी टीकाही शिवेंद्रराजेंनी केली। देहू रोडच्या विकासनगरमधून काँग्रेसच्या संविधान बचाव यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्त्यांनी हजेरी लावली। अहिल्यानगरच्या राजूर गावात कावीळचा प्रादुर्भाव पसरलाय। शेकडो नागरिक कावीळ आजाराने बाधित झालेत। दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी रुग्णांची भेट घेतली। यावेळी विखे पाटलांनी आरोग्य यंत्रणेलाही चांगलंच खडसावलंय। अमरावतीत 4थ्या ऑल इंडिया फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी हरियाणाचे कॅबिनेट मंत्री कृष्णलाल पवार यांनी भेट घेतली। यावेळी पवार यांनी खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे 9 ते 12 मध्ये दरम्यान राष्ट्रीय कबड्डी पार पडणार आहे। राज्यमंत्री पंकज भोईर यांच्या प्रयत्नातून देवाभाऊ कबड्डी स्पर्धा पार पडणार असून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे। इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर येथे महाभारत बैलगाडा शर्यतीचा शुभारंभ क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी परिसरातील बैलगाडा प्रेमींनी शर्यतीचा थरार अनुभवला। राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यात मंत्री गोगावलेंच्या रोजगार हमी खात्याला पैकीच्या पैकी गुण मिळालेत। यामुळे शिवसैनिकांनी महाडमध्ये आनंद साजरा केला। मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनरचा अपघात झाला। भिवंडीतील वडपे जवळ ऑइलची वाहतूक करणारा कंटेनर उलटल्याने तेल गळती झाली। त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि त्याला लागून असलेल्या आरे वसाहतीत 54 बिबट्यांचं अस्तित्व असून त्यात 4 पिल्लांचाही समावेश आहे, अशी माहिती वन विभागाने दिली आहे। 10 वर्षापूर्वी येथे 31 बिबटे होते। दशकभरात यामध्ये 23 बिबट्यांची वाढ झाली आहे। डोंबिवलीत 2 गटात राडा झालाय। विधानसभा निवडणुकीत झालेल्या वादाचा रागातून माजी नगरसेवक विकास म्हात्रे समर्थक आणि मेघराज तुपांगे यांच्या समर्थकांमध्ये राडा झालाय। या राड्यात 3 ते 4 जण गंभीर जखमी झालेत। पश्चिमेकडील गोविंदवाडी परिसरात तबेल्यातच बैलांची कत्तल होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। बैलांची कत्तल करून विक्री करणाऱ्या 29 वर्षीय आरोपीला कल्याण बाजारपेठ पोलिसांनी अटक केली। नगर पुणे महामार्गावर शिरूरवरून पुण्याला जाणाऱ्या कारचा अपघात झाला। चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार एका गाळ्यात शिरली। यामध्ये गाळ्याचं शटर आणि भिंत कोसळल्याने मोठं नुकसान झालंय। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। ठाण्यातील माजीवाडा उड्डाणपुलावर मास्टिंग टाकण्याचं काम हाती घेण्यात आलंय। त्यामुळे 22 मे पर्यंत रात्री 11 ते पहाटे 5 दरम्यान वाहन चालकांना अन्य मार्गावरून ये-जा करावी लागणार आहे। नागपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली तर काही भागात गारपिटीचा तडाखा बसलाय। कालही नागपूरच्या पारडी परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती। सोलापूर जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे महिलांनी एकत्र येत पानपोई सेवा सुरू केली। जालन्यात गोदावरी नदीतील पाणी पूर्णपणे आटलंय तर नदीपात्र कोरडं ठाक पडलंय। जालन्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाण्यावर शेकडो गावं अवलंबून आहेत। मात्र गोदावरी कोरडी ठाक पडल्यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। लातूर जिल्ह्यातील 51 परीक्षा उपकेंद्रांवर नीट परीक्षा सुरळीतपणे पार पडली। यावेळी प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नांदेड जिल्ह्यातील 56 केंद्रांवर 21,000 विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली। कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली। दरम्यान पर्यटनाचं विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील केंद्रा खुर्द हिवरा शिवारात वन्य प्राण्यांनी हैदोस घातलाय। या शिवारातील केळी बागेत रानडुक्करांनी मोठी नासाडी केली। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर गावात कावीळनं थैमान घातलंय। कावीळमुळे 2 मुलींनी त्यांचा जीव गमावलाय। त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। अनेक रुग्णांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नागपूर पालिकेच्या 10 झोनच्या माध्यमातून कार भरणातून पालिकेला उत्पन्न मिळतं। मात्र पालिकेचा पाणीपट्टीवरील खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे। पालिकेची थकबाकी शेकडो कोटींच्या घरात गेली आहे। नांदेड शहरात आणि ग्रामीण भागातही नागरिकांना अघोषित भारनियमाचा सामना करावा लागतोय। दररोज 2-2 तास वीज गुल असल्यानं नागरिक उन्हानं हैराण झालेत। जळगाव जिल्ह्यात केळी कापणीला सुरुवात झाली आहे। मात्र केळीला चांगला दर मिळत नसल्यानं केळी उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। तात्काळ दरवाढ करण्याची मागणी नागरिकांनी केली। 4 मे रोजी जागतिक अग्निशामक दिवस सर्वत्र साजरा करण्यात आला। यावेळी जीवाची बाजी लावून नागरिकांचं संरक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा चोपडा नगर परिषदेने सत्कार केलाय। नंदुरबारच्या ग्रामीण भागातील डोंगर दऱ्यांमध्ये रस्त्याअभावी पाणी टंचाईची समस्या उद्भवली आहे।
अनेक वर्ष या ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा होत नव्हता. महिलांना जीवघेणा प्रवास करावा लागत होता. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवताच प्रशासनानं याची दखल घेत जिथपर्यंत पोहोचता येईल तिथपर्यंत जात टँकरनं पाणी पुरवठा केलाय. गडचिरोलीमध्ये 4 कोटींच्या धान खरेदी घोटाळ्याच्या प्रकरणानंतर लाखो रुपयाचा धान भरडाई गैरव्यवहार झाल्याचं उघड झालंय. या प्रकरणात सरकारची फसवणूक करणाऱ्या 4 बड्या राईस मिल धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. उन्हाळ्यात पाण्यासाठी पक्ष्यांची होणारी वणवण लक्षात घेता नंदुरबारमधील विद्यार्थ्यांनी टाकाऊ प्लास्टिक बॉटलच्या मदतीनं पक्ष्यांना पाणी आणि अन्न साठीचं उपकरण दिलंय. यातून पक्ष्यांना अन्न पाण्यासाठी मदत होणार आहे. नंदुरबारच्या तळोद्यामध्ये कालिना मातेच्या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी भरणाऱ्या बैल बाजारात 3 दिवसात 80 लाखांहून अधिकची उलाढाल झाली आहे. या बैल बाजारात गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकरी आणि व्यापारी बैल खरेदी विक्रीसाठी दाखल झालेत. कुडाळमधील युवा चित्रकारानं आपल्या कलेतून निर्जीव दगडांनाही जिवंत केलंय. दगडांमध्ये त्यानं प्राण्यांचे आकार शोधून तशी हुबेहूब चित्र काढली आहेत. केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द केल्यानंतर देखील कांद्याच्या भावात सुरू असलेली घसरण काही थांबता थांबत नाही. येवला बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल 150 रुपयांचा भाव मिळतोय. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यानं कांदा न विकता शेळ्यांना खायला घालून संताप व्यक्त केला. कराड तालुक्यातील साकुर्डी ग्रामपंचायतीनं 3 महिन्यापूर्वी डॉल्बी बंदीचा निर्णय ग्रामसभेत एकमताने घेतला होता. मात्र त्यानंतर वादावादी झाल्यानं पुन्हा एकदा ग्रामपंचायतीनं डॉल्बी बंदीचा निर्णय मागे घेतलाय. रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, अलिबाग समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली. पंढरपुरातील कॉरिडॉरच्या सर्वेक्षणाचं काम 3 आठवड्यात पूर्ण केलं जाणार आहे. यावेळी संभाव्य बाधित नागरिकांनी सविस्तर माहिती देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. वेंगुर्ल्याची ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी मंदिरात हापूस आंब्यांची सजावट करण्यात आली आहे. मंदिराला आंब्यासह सुमारे 1,500 फळे वापरण्यात आली आहेत. ही फळांची सजावट पूजा भाविकांसाठी आकर्षण ठरतीये. जळगावच्या पारोळा तालुक्यातील देवगाव येथील दुधाई नाल्यातील महादेवाच्या प्राचीन मंदिरात महादेवाची यात्रा भरवण्यात आली. यासाठी भव्य कुसांच्या दंगलीचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी महिला पहिलवानांनी दंगलीचा आखाडा गाजवलाय. जळगावच्या फैजपूर आमोदा मार्गावर 2 ऑटो रिक्षांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला असून काही प्रवासी गंभीर जखमी झालेत. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड बेहेलवाडा रस्त्यावरील तलावाडी फाटा येथे कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झालाय. नांदेडमध्ये तापमान 43 अंशांवर पोहोचलंय. नांदेडच्या देगलूरमध्ये वाढत्या उन्हामुळे विद्युत डीपीने पेट घेतलाय. विद्युत डीपी जळाल्याने देगलूरच्या बसवेश्वर चौक परिसरात विद्युत पुरवठा खंडित झालाय. यावल तालुक्यातील आमोदा गावाजवळ एका रिक्षाचा भीषण अपघात झालाय. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर 5 जण गंभीर जखमी झालेत. नागपूरच्या कटोल रोडवर ट्रक आणि मिनी टेम्पोची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झालाय. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झालेत. चंद्रपूरच्या चिमूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 350 पेटी बनावट दारू जप्त केली आहे. या कारवाईत 1,09,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. धाराशिवच्या तोरंबा शिवारात एका खड्ड्यात अर्धवट जळालेलं प्रेत आढळल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांकडून अधिकचा तपास करण्यात येतोय. हिंगोलीच्या वसमतमध्ये घरात तलवारी आणि बंदूक बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी शस्त्र बाळगणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बुलढाण्याच्या घाटपुरी पिंपळगाव राजा मार्गावर टिप्पर खाली येऊन दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय. तांदूळवाडी फाट्याजवळ झालेल्या अपघातात एकाचा बळी गेला. अरुंद रस्त्यामुळे अपघात झाल्याचा आरोप करण्यात येतोय.
जळगावातील कालिका माता मंदिर परिसरात एका हॉटेलजवळ तरुणाची निर्गुण हत्या झाली आहे. तरुणाच्या पत्नीच्या नातेवाईकांनी हत्या केल्याची माहिती समोर येते. पत्नीच्या अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा आरोप तरुणाच्या आईने केलाय. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा मृताच्या नातेवाईकांनी घेतला. परभणीतील युवकाने नांदापूर या गावात येत आत्महत्या केली. पाण्याच्या टाकीला गळफास घेत जीवन संपवलं. आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. बीडच्या खानापूरमध्ये एका निर्दयी बापाने पोटच्या मुलाची हत्या केली आहे. मद्यप्राशन करून त्रास देत असल्याच्या वादातून ही घटना घडली. जळगावच्या पाळधीतील मंदिराच्या दानपेटीतून 72,000ची चोरी करण्यात आली. चोरट्यांनी सिद्धी गणपती मंदिराची दानपेटी फोडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली. खेड तालुक्यातील दोंदे येथे पायी चाललेल्या प्रवाशाला भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. यात प्रवाशाच्या मेंदूला मार लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. एमडी ड्रग्सची खरेदी विक्री करणाऱ्या 3 ड्रग्स तस्करांना नागपुरातील मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 20 ग्राम एमडी ड्रग्स आणि रोख रक्कम आणि दुचाकी असा एकूण 4,24,000चा मुद्देमाल जप्त केलाय. येवला पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी कारवाई करत पिंजरा गल्लीतील भागात एका घरातून 4 तलवारी जप्त केल्यात. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आणि अधिकचा तपास सुरू आहे. बीडमध्ये वाळू माफियांना मदत करणाऱ्या पोलिसाला 6 आरोपी करत अटक करण्यात आली आहे. रामप्रसाद शिवनाथ कडुळे असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली. योग साधक शिवानंद बाबा यांचं निधन झालं. वाराणसीमध्ये 128व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा शिवानंद यांनी आपलं संपूर्ण जीवन योग साधनेसाठी समर्पित केलं. 10